महाराष्ट्राच्या पूर्व टोकाला आजही दुर्लक्षित आणि मागास समजल्या जाणाऱ्या विदर्भात 800 वर्षांपूर्वी मराठी साहित्य लिहिण्याची सुरुवात झाली। मराठीच्या आद्य ग्रंथांमध्ये महानुभावांच्या लीळाचरित्राचं स्थान अग्रणी आहे। इसवी सन 1272च्या आसपास महेंद्रबास म्हणजेच माहिमभटांनी मूळ लीळाचरित्राची रचना केली। श्री माहिमभटांचं जन्मगाव म्हणजे सराळाबेट। माहिमभट हे अतिशय ज्ञानी ब्राह्मण होते, पण त्यांना त्यांच्या ज्ञानाचा गर्व झाला होता। माहिमभटांचे गुरु गणपत आपेओ यांना पूर्ण खात्री होती की माहिमभट यांची चक्रधर स्वामींची भेटही झाली तरीही त्यांचं गर्वहरण होईल, म्हणून गणपत आपेओंनी माहिमभटांना चक्रधर स्वामींची भेट घ्यायला सांगितली। चक्रधर स्वामींनी मराठी आणि संस्कृत भाषेतून केलेलं निरूपण ऐकून माहिमभट थक्क झाले आणि चक्रधर स्वामींच्याच ठाई ईश्वर असल्याची त्यांची खात्री पटली। त्यानंतर माहिमभट हे चक्रधर स्वामींचे आजीवन भक्त म्हणून राहिले। नागदेव आचार्य या ठिकाणी काहीतरी चिंतन करत बसायचे, म्हणून एक दिवस माहिमभट्ट त्यांना विचारतात की तुम्ही कशाचं चिंतन करता। मग ते सांगतात की मी स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या लीळा आठवतो। मग ते म्हणतात मी त्या लीळा लिहून काढू। श्री नागदेव आचार्यांनी त्यांना परवानगी दिली, परंतु त्यांनी एक अट घातली की तुम्ही लीळा लिहा, पण माझ्या अनुभवाच्या मला पुसून लिहा आणि ज्याच्या अनुभवाच्या त्याला पुसून लिहा। म्हणून ते संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी भ्रमण केलं, त्या लीळांचं संकलन केलं आणि त्या लीळा संकलित करून मग या ठिकाणी येऊन त्यांनी त्या एक एक लीळा लिहून काढली। जर एखाद्या माणसानं आपल्या पदरचं काही घातलं असेल तर भट्टोबास लगेच सांगायचे, आचार्य लगेच सांगायचे की हे आमच्या देवाचे शब्द नाहीत, हे काढा। म्हणून 100% विश्वसनीय ग्रंथ तयार झाला। त्या चरित्राचं वाचन सर्वत्र व्हायचं आणि ते वाचन होत असताना आचार्य पदावर कवीश्वर व्यास आले आणि कवीश्वर व्यासांच्या काळामध्ये खालच्यांची धाडी आली। खालच्याची धाडी म्हणजे तुर्क लोकांची धाड आली। तर नाशिकच्या बाजूला हे जात असताना यांनी आपल्या पोथीची झोळी, परशुरामबास नावाचे त्यांचे शिष्य होते, त्यांनी ती झोळी एका झुडपामध्ये